गोड पदार्थ खाणं सगळ्यांनाच आवडतं आणि त्यात पौष्टिक, चवीला सुंदर आणि झटपट बनणारी रेसिपी मिळाली तर म्हणूनच आज बघणार आहोत गूळ घालून बनवलेली गव्हाची खीर। साहित्यही अगदी सोपं आहे। त्यासाठी लागणार आहे खपली गहू, गूळ, दूध, तूप, काजूगर, ओल्या खोबऱ्याचे काप, बेदाणे, मीठ आणि वेलची पावडर। इथे आपण हे 1 कप खपली गहू घेतले आहेत। जर खपली गहू नसतील तर रेग्युलर गहू घेऊ शकता। हे 1 कप खपली गहू रात्रभर पाण्यात भिजत घातल्यानंतर असे झाले आहेत। यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे मऊ होतात। आपण खिरीसाठी 1 कप खपली गहू घेतले आहेत। त्यासाठी 3 कप पाणी उकळवून घ्यायचं आहे। आता गॅस फ्लेम थोडी बारीक करूया आणि ह्यामध्ये हे गहू घालून घेऊ। हे गहू छान शिजवून घ्यायचे आहे। हे नीट मिक्स करून घेऊ। हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर कुकरला शिट्टी लावून 14 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। या कुकरचा बेस पातळ असल्यामुळे 14 शिट्ट्या लागल्या। जर कुकरचा बेस जाड असेल तर गहू शिजेपर्यंत कमी शिट्ट्याही चालू शकतात। आपण बघू शकतो हे गहू अगदी मस्त शिजले आहेत। आता हे पळीच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही हे मिक्सरला लावून छान बारीक करून घेऊ शकता, जेणेकरून खीर एकजीव होते। आता आपण यामध्ये 1 कप गरम पाणी घालणार आहोत। आता हे छान एकजीव करून घेऊया। या स्टेजला यामध्ये 1/4 कप गूळ ऍड करूया। त्याचबरोबर कोणता गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये मीठ घातल्याने चव येते, त्यामुळे पाव टीस्पून मीठ ऍड करूया। हे गूळ यामध्ये विरघळेपर्यंत चमच्याने व्यवस्थित ढवळून घेऊया। आपण बघू शकतो गूळ छान एकजीव झाला आहे। आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। आता यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि इतर गोष्टी ऍड करूया। कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप ऍड करूया। तूप चांगलं तापलं आहे। आता त्यामध्ये पाव कप काजूगरचे तुकडे ऍड करूया। त्याचबरोबर ऍड करूया ओल्या खोबऱ्याचे काप। हे पाव कप एवढे आहे। पाव कप बेदाणे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं तुपामध्ये परतून घेतल्यामुळे त्याचा छान खमंगपणा खिरीला येतो। आता ह्या सर्व गोष्टी मस्त खमंग भाजल्या आहेत। आता यामध्ये गव्हाचं मिश्रण ऍड करूया। हे तुपावर घातल्यानंतर याचा मस्त खमंग वास येत आहे। ही अशी रेसिपी आहे जी देवाला नैवेद्य म्हणून दाखवता येईल किंवा घरी पाहुणे आल्यानंतर मस्त अशी स्वीट डिश म्हणूनही करता येईल। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला एक उकळी काढून घेऊ। उकळी काढून झाल्यानंतर ह्यामध्ये दूध ऍड करायचं आहे। आता यामध्ये एक टीप आहे, जर ॲट अ टाइम तुम्हाला सर्व खीर बनवायची नसेल तर ह्यामधलं थोडं मिश्रण बाजूला काढून जेवढ्या मिश्रणाची खीर पाहिजे आहे तेवढ्यातच तुम्ही दूध ऍड करू शकता। उरलेलं मिश्रण फ्रीजमध्ये स्टोअर करून जेव्हा खीर खायची असेल त्यावेळी दूध ऍड करून खाऊ शकता। आता यामध्ये पाव टीस्पून वेलची पावडर ऍड करू। जर तुम्हाला जायफळ पावडर आवडत असेल तर तीही तुम्ही ऍड करू शकता। हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण बघू शकतो या सर्व गोष्टी छान एकजीव झाल्या आहेत। या स्टेजला गॅस बंद करूया। आता ह्या सर्व मिश्रणामध्ये दूध घालण्यापूर्वीची महत्त्वाची टीप, जर गुळामध्ये थंड दूध ऍड केलं तर हे फाटू शकतं, त्यामुळे 1 कप दूध गरम करूनच यामध्ये ऍड करायचं आहे। दूध छान मिक्स करून झालं की आपली गव्हाची खीर खाण्यासाठी रेडी आहे। ही गव्हाची खीर शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि अतिशय चविष्ट लागते, त्यामुळे तुम्हीही ही खीर लगेचच ट्राय करून बघा आणि चव कशी झाली आहे ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। काय ही खीर बघितल्यानंतर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय की नाही? जेव्हा गोड खाण्याचं क्रेविंग होतं त्यावेळी पटकन बनणारी गव्हाची खीर नक्की ट्राय करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा। अशाच बनवायला सोप्या आणि चवीला सुंदर रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत, त्यामुळे जर पूर्वजाच रेसिपीजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आणखी कोणत्या रेसिपी पाहिजे असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।